वेतनात वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्यासाठी विद्यालयातील उपशिक्षकाकडून 15,000 रुपयांची लाच स्वीकारताना शिरपूर तालुक्यातील मांजरोद येथील महात्मा गांधी विद्यालयाचा मुख्याध्यापक आणि उपशिक्षक यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले। दोघांविरुद्ध थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिक्षण क्षेत्रातील या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे। बेटावद येथील जनता शिक्षण प्रसारक संस्थेची मांजरोद येथे महात्मा गांधी विद्यालय आहे। तक्रारदार याच शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत। जुलै 2023 पासून त्यांची वार्षिक वेतनवाढ 1 वर्षासाठी स्थगित करण्यात आली होती। तसेच त्यांच्या सेवेला 12 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावरही वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्यात न आल्याने तक्रारदार यांनी शाळेचे मुख्याध्यापक कैलास पाटील यांची भेट घेतली। त्यांना वेतन श्रेणी लागू करण्याबाबत विनंती केली। त्यांनी सदरच्या कामासाठी 15,000 रुपये उपशिक्षक गोपाल पाटील यांच्याकडे जमा करण्यास सांगितले। याबाबत तक्रारदार उपशिक्षक यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे येथील कार्यालयात तक्रार केली। त्यानुसार पथकाने सदर तक्रार नोंदवून घेतली व दिनांक 6 नोव्हेंबर रोजी शिरपूर येथे येऊन तक्रारीची खात्री करून घेतली। दिनांक 12 नोव्हेंबर रोजी तक्रारदार यांच्याकडून 15,000 रुपये लाचेची रक्कम मुख्याध्यापक यांच्या वतीने उपशिक्षक गोपाल पाटील यांना स्वीकारताना पथकाने रंगेहात ताब्यात घेतले। दोघांविरुद्ध थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर।